तर हे आहे महाराष्ट्रातील पहिले स्वयंभू कार्तिक स्वामी मंदिर। तर रामकृष्ण हरी मंडळी, मी दीप प्रज्वल। तर आज आपण चाललेलो मित्राच्या गावाला, तिथूनच आपण जाणार होतो श्री कार्तिक स्वामींच्या मंदिरात। तोपर्यंत इकडून एक आवाज आला, रस प्यायला ये म्हणलं माय। तर आवाज ऐकून आलो आपण पण रस प्यायला। गन्ने का जूस बडा गिलास। तर घरी पोहोचल्यावर ही कशी रागानं बघत होती बघा। म्हणलं मारायच्या आधी आज जाऊया। तर घरी आल्यावर थंडगार ज्यूस पिऊन निघालो आपल्या डेस्टिनेशन कडे। रहमतपूर मधनं पुढे आल्यावर अंबेरी घाट लागायच्या आधी ही कमान लागते, तिथूनच आज जायचं। वाटेतच आपल्याला कार्तिक स्वामींच्या वाहनाचं पण दर्शन झालं। तर घाटात वळ न घेता आपण चाललेलो मंदिराकडे। थोड्याच वेळात पोहोचलो मंदिराजवळ। मंदिराचा परिसर सुंदर अशा निसर्गाने भरलेला आहे। मंदिराच्या आत आल्यावर सुंदर असे शिवलिंग बघून मन एकदम प्रसन्न होऊन जात। या ठिकाणाची अशी मान्यता आहे की श्री कार्तिक स्वामी या ठिकाणी वर तपस्या करायचे। मंदिराच्या बरोबर समोरच अजून एक श्री कार्तिक स्वामींची सुंदर अशी प्रतिमा आहे। तर आता आपण मंदिराच्या खालच्या बाजूला चाललोय, जिथे की आहे श्री सद्गुरु काशी भारतीजी महाराज यांची समाधी। मंदिराच्या काही शास्त्रानुसार नियम अटी आहेत, ज्यातील एक म्हणजे या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाही। या ठिकाणावर आल्यावर मंदिराच्या नियम अटींचे नक्की पालन करा। तर